गुड इव्हनिंग फ्रेंड्स. काल आपण जसं COME कम या शब्दाची जादू पाहिली, त्या शब्दाच्या मदतीने वाक्य कसे कसे तयार होतात, वाक्य कशी बोलली जातात, कशी लिहिली जातात, कसा त्यांचा सराव केला जातो, अतिशय डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेला होता. पण आज अगदी कम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे उलट अर्थी शब्द गो, GO, गो. गो म्हणजे जाणे किंवा जा. गो म्हणजे जाणे किंवा जा. तर या गो शब्दाची जादू मी सांगणार आहे. म्हणजे जसं कम शब्दानंतर वेगवेगळे शब्द वापरून जसे अर्थपूर्ण वाक्य तयार करता येतात, त्याचप्रमाणे अगदी बरोबर तंतोतंतपणे गो शब्दाच्या मदतीला देखील वेगवेगळे शब्द वापरून वाक्य बनविता येतात. तर बघा, आज देखील गो शब्दाच्या मदतीने मी एकूण आपल्याला 40 वाक्य सांगणार आहे. 40 सेंटेन्सेस, राईट? तर बघा, गो नाऊ आता जा. गो शब्द तसाच राहणार आहे, त्याच्या पुढचा शब्द बदलणार आहे. बघा, लक्षात घ्या. गो नाऊ आता जा. गो फास्ट वेगाने जा. गो देअर तिथे जा. गो होम घरी जा. गो बॅक परत जा. गो हवे दूर जा. गो डाऊन खाली जा. गो अप वर जा. गो इनसाइड आत जा. गो आउटसाइड बाहेर जा. बघा, आपण 10 वाक्य पाहिलेली आहेत. 10 वाक्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. या 10 वाक्यांच्या मदतीने आपल्याला लक्षात येईल की गो या शब्दानंतर वेगवेगळे शब्द वापरल्यानंतर अर्थपूर्ण वाक्य तयार होतं आणि ते अर्थपूर्ण वाक्य आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये, आपल्या संभाषणामध्ये, आपल्या कम्युनिकेशनमध्ये, आपल्या इंग्लिश स्पोकनमध्ये, इंग्लिश रायटिंगमध्ये, इंग्लिश स्पीकिंगमध्ये, एव्हरीवेअर वी कॅन यूज सच सेंटेन्सेस. कोठेही अशा प्रकारची वाक्य आपण बिनधास्त वापरू शकतो. 11व्या क्रमांकाचे वाक्य बघा. गो स्ट्रेट सरळ जा. गो हेड पुढे जा. गो अलोन एकटा जा. गो स्लोली हळू जा. गो टुगेदर सोबत जा. गो नाऊ प्लीज कृपया आता जा. गो अँड प्ले जा आणि खेळ. गो अँड ईट जा आणि जेव. गो अँड स्लीप जा आणि झोप. गो अँड सीट जा आणि बस. आतापर्यंत आपण 20 वाक्यांचा अभ्यास केलेला आहे. लक्षात घ्या. अतिशय सुंदर स्क्रीन आपल्या समोर आहे. सर्व वाक्य स्पष्ट आहेत. आणि तरी देखील जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला शेअर केलं नसेल, तर याचा काहीही अर्थ किंवा उपयोग होत नाही. माझे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, जे जे गरजू आहेत, ज्यांना ज्यांना शिकायचे, असे सर्व लोकांपर्यंत, मित्रपरिवारापर्यंत पोचवा. तुम्हाला देवाचा आशीर्वाद लागेल. ज्ञान शेअर केलं पाहिजे. 21व्या क्रमांकाचे वाक्य बघा. गो टू स्कूल शाळेत जा. गो टू वर्क कामावर जा. गो टू बेड झोपायला जा. गो टू क्लास वर्गात जा. गो टू मार्केट बाजारात जा. गो बाय बस बसने जा. गो बाय ट्रेन ट्रेनने जा. गो बाय कार कारने जा. गो बाय बाईक बाईकने जा. डोंट गो जाऊ नकोस. बघा, इथं देखील आपण 10 वाक्य पाहिलेली आहेत. आता 31व्या क्रमांकाचे वाक्य बघा. कॅन आय गो मी जाऊ का. प्लीज गो कृपया जा. गो राईट उजवीकडे जा. गो लेफ्ट डावीकडे जा. गो आउट नाऊ आता बाहेर जा. गो फार लांब जा. गो नियर जवळ जा. गो अगेन पुन्हा जा.
मस्ट गो जावंच लागेल, रेडी टू गो जायला तयार आहे. म्हणजे जवळ-जवळ आपण एकूण 40 वाक्ये पाहिलेली आहेत. 40च्या 40 वाक्य वेगवेगळी आहेत. तुम्ही या 40 वाक्यांच्या मदतीने 400 वाक्य बनवू शकतात. 4,000 वाक्य बनवू शकतात. 40,000 वाक्य बनवू शकतात. 4,00,000 वाक्य बनवू शकतात. तुम्हाला पटेल तेवढी वाक्य तुमच्यात जेवढी क्षमता आहे, तेवढी वाक्य तुम्ही बनवू शकतात. म्हणून नेहमी म्हणतो, स्वतःला कमी समजू नका. अनेक वाक्य बनवू शकतात आणि बिनधास्त इंग्रजी बोलू शकतात. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.